यात्रा मार्गक्रमण करत आहे। आपण पाहतो महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा, शांतता, समन्वय आज पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा सेवा संघाने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे की महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा कायम राखला जावा। दंगेचा जो कलंक महाराष्ट्राच्या बाहेर लागला होता तो महाराष्ट्राच्या बाहेर लागलेला दंगेचा कलंक उठून टाकण्याचं काम मराठा सेवा संघाने केलेलं आहे आणि त्यामुळं आज पुन्हा एकदा मराठा सेवा संघाच्या विचारांची गरज या महाराष्ट्राला निर्माण झालेली आहे आणि हा विचार होतावा। खरं तर दंगले भडकवणं हा अलीकडच्या काळामध्ये काही संघटनांचं उद्दिष्ट दिसत आहे, परंतु मराठा सेवा संघाने माझा परिणाम आपल्याला आज दिसतोय की जे उद्दिष्ट डोळ्यासमोर असून सुद्धा ते उद्दिष्ट साध्य होत नाही हे खऱ्या अर्थाने मराठा सेवा संघाचं यश आहे। आज या ठिकाणी या मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ बसण्याचा आणि मराठा जोडो अभियान या अभियानासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सर स्वागत करतो आपल्या येथील सरपंच स्मृतीचे सत्तरगाव देशमुख यांना सुद्धा नम्र अभिवादन करते। आपल्या सर्वांना पाडव्याच्या आणि आपल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। आज या जिजाऊ यात्रा मराठा जोडो अभियानाचा 13वा दिवस आहे। या निमित्ताने बीडमध्ये आपल्या दुपारच्या बैठकीसाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेले या रथयात्रेचे मार्गदर्शक जयंतीनिमित्त वेरूळच्या गडीवरून निघाली आणि 45 दिवसाचा प्रवास करून आजचं जे काही पुणे येणारा सगळं प्रत्येकाचं आकर्षण आहे त्याच्या जिजाऊंनी बसवलं सोडायच्या मार्गाने त्या लाल मनोरामध्ये या जिजाऊ रथयात्रेचा समारोप होता। ही रथयात्रा काढण्यामागचे काही प्रमुख उद्दिष्ट आहे। मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे प्रबोधन आपण काही 35 वर्ष या महाराष्ट्रामध्ये केलं आणि जे काही एकोप्याचं गुन्ह्याचं संस्थेचं समानतेचं समन्वयाचं वातावरण त्या महाराष्ट्रामध्ये तयार झालं की घडी कुठंतरी विस्कळीत करण्याचं काम गेल्या 2-3 वर्षापासून जे काही आपले विरोधक आहेत त्या माध्यमातून होताना दिसत आहे। बीडमध्ये आज आपण आहोत। बीड जिल्हा एका वेगळ्या कारणाने जगाच्या नकाशा मानलेला आहे। परभणी असेल, काल आम्ही भेट दिली तिथे, नागपूर असेल, हे जे काही प्रकार या 2-3 वर्षामध्ये होत आहे त्याच्यातून जातीय तेढ प्रचंड वाढत चाललेली आहे आणि जर आपल्याला कमी करायची तर परत नव्या दिशेने प्रबोधनाच्या जातीमधली तेढ आपल्याला कशी कमी करता येईल आणि शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेचा जागर पुन्हा एकदा महाराष्ट्रात करण्यासाठी या जिजाऊ रथयात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। त्याला अतिशय चांगला प्रतिसाद सर्व समाज घटकातून ती मुस्लिम असतील, दलित असतील, लिंगायत असतील, माळी असतील या सर्व समाज घटकातून प्रचंड मोठा सहभाग याही लोकांचा या निमित्ताने मिळतोय। त्यामुळे मराठा जोडो अभियान हे केवळ जातीचं नाही तर मराठा म्हणजे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या दोन्ही राष्ट्रगीतामध्ये आपण वापरतो किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्यांना मराठ्यांचं सैन्य म्हटलं जायचं। त्या अंगाने जो शब्द त्याचा अर्थ त्याची व्यापकता त्याची व्याप्ती जी आपल्याला अपेक्षित आहे मराठा सेवा संघाला त्याच अर्थाने मराठा जोडो आपण हा घेतलेला आहे। त्यामुळे मराठा हा आपापसात जोडो आणि मराठा पुन्हा एकदा तर जातींशी जोडो ही एक भूमिका घेऊन आम्ही मराठा जोडो अभियानाचं आयोजन केलेलं आहे। आपण सर्व बीडवासियांनी भर उन्हामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे उत्साहात आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम जिजाऊ रथयात्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। मित्रांनो, अनेक प्रश्न आज आपल्या समाजासमोर आहेत। प्रत्येकाचं उत्तर कदाचित आपल्याकडे नसेल, ज्या काही प्रमुख प्रश्न आहेत त्याच्यावर उत्तर शोधण्याची आता निश्चितपणे वेळ आलेली आहे।
मराठवाड्यात फिरताना आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा अतिशय तीव्र या मराठवाड्यामध्ये आहे. परंतु मला या सभेच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती आहे, जी काही मराठा चळवळ आहे, सांस्कृतिक चळवळ आहे, ही पूर्ण मराठा चळवळ आता आरक्षण या एका प्रश्नावरती आपल्याला फिरताना दिसते. आरक्षण ठीक आहे, एका बाजूने आरक्षणाचा लढा उभा आहे, पण आज जे आपल्यासमोर इतर प्रश्न आहे, आपल्या मुलांची व्यसनाधीनता असते, न होणारे लग्न असते, बेरोजगारी असते, हे सगळे प्रश्न आपण बाजूला ठेवू. जणू काही आरक्षण मिळालं म्हणजे आपल्या समाजाचे सर्व प्रश्न सुटले अशा अंगाने ती मराठा चळवळ चालली. त्याचे घातक आहे आणि त्याच्यामध्ये बदल करणं हे आपल्याला नितांत गरजेचं आहे. मराठा सेवा संघ ही पहिली संघटना आहे की त्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे याची मागणी केली आणि ती 90च्या दशकात केली होती. ती कदाचित त्यावेळेस मिळाली असतं तर आपल्या 2-3 पिढ्यांचं कल्याण झालेलं असतं. पण आज आरक्षण मिळालं तरी आपल्याला खरंच काय मिळणार आहे याचाही आपण अभ्यास मराठा तरुणांनी प्रामुख्याने करणं गरजेचं आहे. की नेहमीच दर सभेत जसं असतं मराठा तरुण आज चळवळीकडे यायला तयार आहे, चळवळीकडे वळायला तयार आहे, काय चालू आहे बघायला तयार आहे. त्याच्यामुळे फटाका जो सगळा या तरुणांसाठी तरुणच तिथे येतो. त्याच्यामुळे प्रबोधन करायचं कोणी आहे मग ही तरुण परत वेगळ्या मार्गाला लागलं त्याची परिस्थिती आज निर्माण झाली. त्याच्यामुळे माझा या निमित्ताने आवाहन करायचं सर्व मराठा समाजाला की काय असेल आपापसात मंदिर असतील मनोरंजन झाले असतील काही गैरसमज असतील हे सगळे बाजूला ठेवून पुन्हा एकदा एकत्रित येऊन आपली जी काही भावी पिढी आहे किंवा त्यांना एक चळवळीमध्ये आम्ही प्रबोधित करणं हे खूप गरजेचं आहे. अन्यथा त्या महाराष्ट्र ज्या पद्धतीने आपल्या विरोधी आपल्या शक्तीचं नियम चालू आहे त्या पद्धतीने दंगल सदृश परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. कधी काय होईल सांगता येत नाही आणि हा संघर्ष हा कुठल्याही जातीला परवडणार नाही. त्यामुळे काही प्रत्येकाची जबाबदारी झालेली आहे की आपण या चळवळीमध्ये सहभागी होणं प्रबोधित होणे आणि आपल्या विकासासाठी आपल्या प्रगतीसाठी काम करणे हे नितांत गरजेचं आहे. त्यामुळे आरक्षण हा जो मुद्दा आहे हा एका बाजूने जो लढा कायम ठेवत ज्या झपाट्याने आज खाजगीकरण होतं आज काही शिल्लक ठेवलेलं नाही सरकार. तुम्हाला आरक्षण मिळालं तरी काय तुमच्या पदरामध्ये ते सांगतात आणि हा प्रश्न नजीकच्या भविष्यात सुटेल असं मला सूचनांनी कुठली शक्यता वाटत नाही. हा पूर्ण प्रश्न आता राजकीय झालेला आहे. त्याच्यामुळे जर खरंच आरक्षणाचे लाभ तुम्हाला घ्यायचे असेल तर ते आर्थिक निरीक्षणाचं आरक्षण आता अवेलेबल आहे, राज्यालाही लागू आहे, केंद्रालाही लागू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कसं घुसता येईल यासाठी मराठा लोकांनी प्रयत्न करावं. आम्ही आमच्या पातळीवर सर्व मराठा संघटनांची समन्वय करतो की आपण एकत्रित येऊन सरकारवर दबाव आणून ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि अधिक सोपी कशी करता येईल जेणेकरून मराठा तरुणांना या 10% फायदा घेता येईल. सोबत सारथी आहे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे. या सगळ्या गोष्टींचे जर आपण फायदे व्यवस्थितपणे जर घेतले तर मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो याचं जर प्रामाणिकपणे आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला ओबीसी करण्याची गरजही भासणार नाही. या पद्धतीने आपण मराठा तरुणांनी विचार करावा. एकच प्रश्नासाठी किती वेळ आणि किती पैसा खर्च करायचा याच्यावर आपण समाजाने गांभीर्याने विचार करावा अशी माझी नम्र विनंती या निमित्ताने आहे.